तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओचं शीर्षक आहे कहाणी महादेवी हत्तीनेची, ती परत आलीच पाहिजे। त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या। चला व्हिडिओला सुरुवात करू। ही कथा आहे माधुरी हत्तीची, नांदणी गावातल्या माणुसकीच्या आणि माया ममतेच्या नात्याची। कोल्हापूर जिल्ह्यातलं एक प्रेमळ गाव नांदणी। त्या गावात जैन मठात 1992 पासून लगभग 33 वर्षापासून महादेवी नावाची हत्तीन राहत आहे। गावकरी तिला प्रेमाने माधुरी म्हणतात। तिचं सध्याचं वय सुमारे 36 वर्षे आहे। लहानपणापासून नांदणीच्या लोकांमध्ये वाढलेली, त्यांच्या सगळ्या सुखदुःखाची साक्षीदार होती ती। कोणी पोर जन्माला आलं की माधुरीला दर्शन घालायचं, कोणाचं लग्न झालं की तिच्या समोर वाजत गाजत मिरवणूक यायची, कोणाचं दुःख असेल तर माधुरीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायचं। अशी होती ती। खरं तर ती हत्तीन होती खरी, पण गावकऱ्यांसाठी ती त्यांच्या घरातील सदस्यासारखी वाटायची, अगदी आपल्या लेकरासारखी। ती कुठून आली होती हे कोणी फारसं विचारलंही नव्हतं, कारण तिला गावाने आपलीच करून घेतलं होतं। ती लहान होती तेव्हा तिला पंचमुखी गणपती मठात आणलं, तिथेच ती वाढली। महंत संजीवनी महाराज, त्यांचे सेवक आणि गावकरी मिळून माधुरीचा सांभाळ करत होते। तिच्यासाठी खास आंघोळीचं ठिकाण होतं, तिच्यासाठी रोज अन्न तयार व्हायचं, वेळेवर गोड बोलून गुळ भरवायचे तिला। कोणी नवस केला की माधुरीच्या पायाशी बसून नवस फेडायचा। हळूहळू ती फक्त मठाची नाही, सगळ्या गावाची झाली होती। माधुरी आणि त्या गावातील माणसं यांचं नातं खूप घट्ट होतं। माणसाला संकट असो किंवा माधुरीला काही त्रास असो, एकमेकांसाठी सर्व गाव एकत्र यायचं। दर एकादशीला हत्तीची पूजा व्हायची। लग्न समारंभात, मिरवणुकीत, संक्रांतीच्या दिवशी तिला हळद लावायची, तिच्या पाठीवर गजरे बांधायचे, तिला सजवायचं। गावातील लहान मुलं माधुरी भोवती खेळायची, ती पण त्या मुलांचं डोकं आपल्या सोंडेने कुरवळायची। डोळे बोलके होते तिचे। एखादी आजी तिच्या पायाशी बसून मनातलं सांगायची तर माधुरी शांतपणे ऐकत राहायची। असं वाटायचं की ती सगळं समजते, जाणते आणि आपल्यासारखीच वाटते। ती माणसात वाढलेली होती म्हणून सगळ्या भावना समजून घ्यायची। पण एक दिवस कुणाची तरी वाईट नजर लागली। गाव वाढत होतं, लोक बदलत होते आणि एक दिवस बातमी आली की पंचमुखी गणपती मठाच्या नावावर असलेली माधुरी हत्तीन मठाच्या मालकीत नाही, सरकारच्या कागदोपत्री ती अनधिकृत आहे। वन विभागानं लक्ष घातलं, न्यायालयीन खटला सुरू झाला। माधुरीची कागदोपत्री ओळख नव्हती। मठात तिला लहानपणापासून वाढवलं होतं, पण कोणती नोंद ना परवानगी। एकट्या महंतांच्या प्रेमावर आणि गावकऱ्यांच्या मायेनं तिचं आयुष्य गेलं होतं, पण आता सरकारच्या नजरेत ती अनधिकृत ठरली होती। 2023 साली प्राणी कल्याण मंडळ आणि काही स्वयंसेवी संस्थांनी दावा केला की माधुरीला इथे गैरफायदेशीरपणे ठेवण्यात आलं आहे। तिचं मूळ स्थान इथं नाही, तिला जंगलात परत नेलं पाहिजे। हे ऐकताच गावाचं काहीच धस्स झालं। लोकांनी सांगितलं, माधुरी आमची आहे, आम्ही तिला प्रेमानं वाढवलं, तिला बांधून ठेवलं नाही, तिला इजा केली नाही। पण न्यायाच्या नावाखाली आलेल्या अधिकाऱ्यांनी कागद दाखवले, शासकीय कागदपत्र, कायदे, नियम, तिने परत जाणं गरजेचं आहे असं ठासून सांगण्यात आलं। गावात राहिल्यामुळे महादेवीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय असा विचार करत न्यायालयाने हाय पॉवर कमिटेड स्थापन केली आणि या समितीने महादेवीची वैद्यकीय तपासणी केली। तपासणीनंतर सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की महादेवीला तातडीने पुनर्वसनाची आवश्यकता आहे आणि तिच्या सध्याच्या अवस्थेत ती अधिक काळ या ठिकाणी राहू शकत नाही। या अहवालाच्या आधारे महादेवीच्या आरोग्य आणि कल्याणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले। 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने
एक ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयानुसार नांदणी मठामध्ये कैदेत असलेली महादेवी हत्ती ही गुजरात येथील वनतरा राधेकृष्ण मंदिर हत्ती संवर्धन ट्रस्टमध्ये हलवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयाने स्पष्ट शब्दात नमूद केले की कोणत्याही प्राण्याच्या हक्काचे आणि जीवनाच्या दर्जाचे संरक्षण करणे हा धार्मिक वापरापेक्षा अधिक महत्त्वाचा आणि आदरणीय मुद्दा आहे. हा आदेश 2 आठवड्याच्या आत अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयाला मठाकडून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. मात्र 29 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ती अपील फेटाळली आणि मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. पैशांसमोर माणूस हरला होता. या पार्श्वभूमीवर नांदणी गावातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भावनिक संताप निर्माण झाला. त्या दिवशी नांदणी गावात काळोख पसरला, कारण त्यांची माधुरी त्यांना सोडून कायमच जाणार होती. त्या गावातील ग्रामपंचायतीनेही या विरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांनी जिओ बॅन आणि सीम पोर्टिंग आंदोलन सुरू करून आपला निषेध नोंदवला. गावभर पोस्टर लावून घोषणा केल्या, जसे की महादेवी आमच्या जीवाचा भाग आहे, तिला दूर नेऊ नका. धर्माचा आधार महादेवी, तिच्याशिवाय मठ अधुरा आहे. भावनिक नात्यांचा न्यायालय विचार करत नाही का? पण तरीही कोणीच या भावना जाणून घेतल्या नाही. रात्री 12:30 वाजता वनतारा टीम, वन विभाग अधिकारी आणि पोलीस त्या मठात दाखल झाले. लोकांनी पुष्पहार, पूजा आणि मोत्यांप्रमाणे सजलेली मिरवणूक मार्गे महादेवीला निरोप द्यायचं ठरवलं होतं. तिला निरोप देताना लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. तिच्या सोबत राहिलेली सगळी मुलं आता मोठी झाली होती. ती मुलंही तिच्या पाठीवर खेळायची आठवणी घेऊन उभी होती. एक आवाज येत होता, माधुरीला जाऊ देऊ नका. पण कायद्यापुढे कोणाचं काही चाललं नाही. ती आली होती 3 माणसात, महंत संजीवन महाराज, सेवक अनंत आणि शेजारी महादेव यांच्यासोबत. तिचं बालपण मठात गेलं. तिला गुरफटून प्रेम देणारी ती माणसं आज थरथरत होती. सेवक अनंतला तर अगदी श्वास घेणं जड झालं. माझं लेकरू नेतायत, मी वाढवलेलं लेकरू, असं म्हणून तो माणूस ढसढसा रडत होता. माधुरीला बांधलं गेलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं, हे काय चाललंय? ती दरवाजांकडे बघत होती, सोंड फिरवत होती. तिच्या सोंडेचा तो सौम्य माया भरलेला स्पर्श आज थरकाप उडवत होता. जणू ती विचारत होती, का नेताय मला, कुठे नेताय? तिच्या डोळ्यात सुद्धा या विरहाचे अश्रू येत होते. अहो, ती माणसांना निरोप देताना रडत होती. म्हणजे बघा, ती किती प्रेम करत होती सगळ्यांवर. पण शेवटी तो क्षण आला. लोकांनी पुष्पहार, पूजा आणि मोत्यांप्रमाणे सजलेली मिरवणूक मार्गे महादेवीला निरोप दिला. तिला निघताना तिच्या देखील डोळ्यातून अश्रू वाहत होते. जणू तिचं ही नातं मोडलं गेलं. ही भावना व्यक्त केली गेली. एका शांत वातावरणात काही युवकांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. निकाल स्वरूप 10 पोलीस जखमी आणि 80 लोकांवर गुन्हे देखील दाखल झाले. रात्री 1:30 वाजता महादेवी ॲम्ब्युलन्समध्ये बसून गुजरातकडे रवाना झाली. त्या पुराणांच्या वेदनांनी नांदणीचं अंतकरण भरून आलं होतं. कोणी खूप रडलं, कोणी मुखपणे दूर उभं राहिलं. कोणाचं लग्न होतं त्या आठवड्यात त्यांनी संगीत रद्द केलं. एक शाळकरी मुलगी म्हणाली, आई, माधुरीला परत आण ना. पण आईकडे उत्तर नव्हतं. महंत महाराज त्या दिवसानंतर गप्प झाले. त्यांनी अन्नपाणी सोडलं. माधुरी आता जंगलात इतर हत्तीबरोबर असते, पण तिच्या डोळ्यात अजूनही तिचं मायनगरी झळकते. नांदणी ती आजही शांत आहे, पण थोडी कोरडी झाली आहे. तिचं हसणं थांबलंय. ही फक्त एका हत्तीची गोष्ट नाही, ही माणुसकीवरची शोकांतिका आहे. जिथं कागदाच्या नावाखाली भावना तोडल्या जातात, जिथं पैशाच्या आधारे नैसर्गिकतेला आणि जिवंत नात्यांना उद्ध्वस्त केलं जातं. माधुरीचं जाणं म्हणजे अंबानीचा पैसा जिंकल्याचं प्रतीक आणि नांदणी गावाची माणुसकी हरवली याचं शोकगीत. आज माधुरी नाही, पण तिच्या आठवणी आहेत. एक साधी हत्तीन गावासाठी साक्षात आई झाली होती. तिचं प्रेम,
तिचं नातं आजही माणसांना शिकवून जातं की प्राणी ही भावना समजतात आणि कधी कधी माणसांपेक्षा जास्त प्रेम देतात. माधुरी गेली, पण नांदणीच्या मातीमध्ये तिचं पाऊल उमटलं आहे. तिच्या आठवणींच्या सोंडेने अजूनही लोकांच्या मनाला कुरवाळलं जातंय. पण जेव्हापासून माधुरी गेली तेव्हापासून लोक तिला परत आणण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत आहेत. माधुरी हत्तीन परत यायला हवी ही हाक आता नांदणी गावापुरती राहिलेली नाही, ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. सोशल मीडियावर ही बातमी पेटली. माणूस हरला, कायदा जिंकला, माधुरीला परत द्या, जिओ सिम बंद करूया असं लोक म्हणू लागले. अंबानीला लोक शाप देत आहेत. त्याच्या मुलाच्या हट्टासाठी त्यानं एका गावचं हृदय फोडलं, तो कधीच सुखी राहणार नाही असे लोक म्हणत आहेत. माणूस कायद्यापुढे हरतो, पण भावना कायद्यानं नष्ट होत नाहीत. गावकऱ्यांनी आजही माधुरीसाठी मोर्चा काढले, निवेदने दिली. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवर माधुरी परत येईलच आंदोलन सुरू आहे. गावात एक पोस्टर लावलेलं आहे, पुन्हा येशील ना माधुरी, आम्ही वाट पाहतोय. आजही नांदणीमध्ये लोक माधुरी परत येण्यासाठी प्रार्थना करत आहेत. ही फक्त एका हत्तीनीची गोष्ट नव्हे, ही आहे भावनेची, माणुसकीची, नात्यांची गोष्ट. माणसाने निर्माण केलेले कायदे माणसांची माणुसकी हरवतात तेव्हा अशी एखादी माधुरी माणसांना माणूस बनवून जाते. खरंच महादेवी हत्ती परत यायला हवी. महादेवी आमच्या जीवाचा भाग आहे, तिला असे दूर करू नका. धर्माचा आधार आहे आमची महादेवी, तिच्याशिवाय आमचा मठ अधुरा आहे. खरंच भावनिक नात्यांचा न्यायालय विचार करत नाही का? खरंच पैसाच सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे का? तुमच्या मते महादेवीसारख्या प्राण्यांना धार्मिक संस्थांमध्ये आपल्या माणसात ठेवले पाहिजे का? की निसर्ग सुलभ ठिकाणी मोकळं आयुष्य जगू द्यावं? न्यायालयाचा निर्णय योग्य होता का, की गावकऱ्यांच्या भावना अधिक महत्त्वाच्या होत्या? माधुरी आपल्याला परत मिळेल का? तुमच्या मतांमध्ये ताकद आहे मित्रांनो, त्यामुळे खाली कॉमेंटमध्ये नक्की तुमचं मत लिहा. जर या गोष्टीने तुमचं मन हलवलं असेल, तुम्हालाही माधुरीसाठी वाईट वाटलं असेल, डोळ्यात पाणी आलं असेल, महादेवीसाठी न्याय मिळावा असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा. चला, होईल तितके प्रयत्न माधुरीला परत आणण्यासाठी आपण नक्की करू, आवाज उठवू. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.